नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या आपली या व्हिडिओमधील स्पेशल रेसिपी आहे पुऱ्या बनवणार आहे आपण। पुरी बनवत असताना काही छोट्या मोठ्या चुका होतात, ज्यामुळे पुऱ्या भरपूर अशा तेलकट होतात किंवा त्या पटकन अशा फुगतही नाहीत किंवा वातड होतात आणि त्या खायलाही बऱ्या वाटत नाहीत। थंड झाल्यानंतर त्या अशा चेपल्या जातात, अशा टमटमीत फुगलेल्या राहत नाहीत किंवा कुरकुरीतही होत नाहीत, अगदी पिचपिचीत अशा तेलामध्ये जास्त तेलकट झाल्यासारख्या होतात। म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये छोट्या मोठ्या काही ट्रिक पाहणार आहे पुऱ्या बनवण्यासाठीच्या। आता इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यासाठी 2 वाटी मैदा वापरणार आहे आपण। आता मैदा याच्यामध्ये ऑप्शनल आहे, रंग येण्यासाठी, म्हणजे पुऱ्या जास्त गव्हाच्या चपातीसारख्या होऊ नयेत म्हणून इथं आपण 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी मैदा घेतलेला आहे। 1 वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि 2 चमचे आपण इथं बेसनचं पीठ वापरणार आहे। डाळीच्या पिठामुळे रंगही छान येतो पुऱ्यांना आणि अशा कुरकुरीतही होतात, खुसखुशीत होतात, म्हणून इथं 2 चमचे आपण डाळीचं पीठ वापरलेलं आहे। त्याचबरोबर तांदळाचं पीठ 2 चमचे वापरायचं आहे, जेणेकरून अजिबात पुऱ्या तेलकट होणार नाहीत, अशा खुसखुशीत होतील, म्हणून 2 चमचे डाळीचे पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ इथं वापरलेलं आहे। चवीनुसार 1 चमचा मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे। आता मीठ पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। जे सगळे पीठ घेतलेले आहेत आपण ते आता मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहे। आता तेल टाकण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण पीठ मळत असताना थोडंसं तेल टाकलं की पुऱ्यामध्ये तेल जास्त ॲब्सॉर्ब होत नाही। ज्यावेळेस आपण तळत असतो पुऱ्या त्यावेळेस जास्त तेल त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होऊ नये याच्यासाठी पीठ मळत असतानाच आपण त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि सगळ्या पिठाला असं मस्त लावून घ्यायचं, चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला तेल, जेणेकरून सगळं पीठ असं मोकळं मोकळं झालं पाहिजे आणि नंतर ज्यावेळेस आपण पुरी तेलामध्ये तळतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जास्त तेल मुरलं नाही पाहिजे। आता थोडं थोडं पाणी ॲड करत आपण इथं पीठ मळून घेणार आहे। पहिल्यांदा तर जास्त पाणी ॲड करायचं नाही, थोडं थोडं लागेल त्या प्रमाणात पाणी ॲड करत आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे। आता पीठ मळत असताना याच्यामध्ये रवा घातलेला आहे, त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आपल्याला। आता पीठ नंतर थोडंसं आपण भिजवून घेणार आहे, म्हणजे लगेच मळा आणि पुऱ्या बनवल्या असं नाही करायचं। त्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे तो थोडासा फुलला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला पीठ थोडं भिजत ठेवावं लागणार आहे। आता त्याच्यानुसार पाणी ॲड करायचं। अगदीच घट्टसर असं पीठ मळलं की पुऱ्या अशा कठीण होतात, म्हणजे त्या फुगल्याही जात नाहीत आणि थोड्याशा कठीण म्हणजे वातड होतात आणि जास्तही पीठ पातळ केलं तर अगदीच मऊसूत अशा पुऱ्या होतात आणि त्याच्यामध्ये तेल जास्त ॲब्सॉर्ब होतं। म्हणून पीठ मळत असताना अगदी आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं कठीण मळायचं आहे, जास्तही आपल्याला कठीण नाही पीठ मळायचं। आणि व्यवस्थित मर्दून झाल्यानंतर याला तेल लावून ठेवायचं आहे पिठाला, जेणेकरून अगदी परफेक्ट व्यवस्थित भिजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तेलही मुरलं गेलं पाहिजे। नंतर त्याच्यामध्ये जास्त तेल मुरू नये पुऱ्या तळत असताना, म्हणून इथं पिठामध्येच आपण थोडंसं तेलाचा वापर करायचा, म्हणजे तेल जास्त ॲब्सॉर्ब होणार नाही। जास्त पातळ पीठ झालं की पाण्याचं प्रमाण पिठामध्ये जास्त झालं की पुरी खुसखुशीत होत नाही, ती अशी मऊसूत अशी होते, अगदीच पिचपिचीत तेलामध्ये भिजल्यासारखी होते। म्हणून इथं थोडंसं अशा पद्धतीने मी सांगितलेल्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत त्या वापरून जर तुम्ही पुऱ्या बनवल्या तर अगदी परफेक्ट अशा पुऱ्या बनतील आणि जास्त वेळपर्यंत कुरकुरीतही राहतील। आता इथं मी साधारणतः अर्धा तास पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता बारीक रवा वापरलेला आहे त्यामुळे तो पटकन भिजला जातो, अर्धा तासाचीच गरज आहे भिजण्यासाठी। त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही मर्दून घेऊ शकता। इथे आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात गोळा बनवत असतानाही आपल्याला अशा पद्धतीनं बनवायचा आहे, जेणेकरून तो अगदी हातामध्येच थोडंसं मळून घ्यायचं पीठ आणि असा गोळा बनवायचा, जेणेकरून पुऱ्या अगदी व्यवस्थित लाटल्या जातील आणि त्या फुगल्याही जातील। आता एवढ्या साईजमध्ये मी गोळा बनवून घेतलेला आहे। आता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लहान मोठी साईज करू शकता, ज्या प्रमाणात तुम्हाला पुऱ्या बनवायच्या आहेत त्या प्रमाणात तुम्ही आता इथं साईज गोळ्याची घ्यायची आहे। अशा पद्धतीनं लाटायची की जेणेकरून आपल्याला जास्त दाब द्यायचा नाही आहे गोळ्यावरती, अगदी अलगद हाताने अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं। मी आता तेलाचा वापर करूनच इथं पुऱ्या लाटून घेत आहे, पीठ वगैरे वापरायची गरज लागत नाही। व्यवस्थित पीठ भिजलेलं असलं की पुऱ्याही परफेक्ट अशा लाटल्या जातात, त्या चिटकतही नाहीत। आता तेलाचा वापर करूनच अशा पद्धतीनं लाटून घेतलेली आहे। आता थोडीशी जाडसर लाटायची पुरी फुगण्यासाठी टमटमीत। पुरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, अगदी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। तेल अगदी गरम झाले की त्याच्यामध्ये पुरी अशा पद्धतीनं सोडून घ्यायची। तेल ही अगदी कडकडीत गरम झालेलं असावं, जेणेकरून पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ॲब्सॉर्ब होऊ नये। जर जरासंही थंड तेल असेल तर ती पुरीमध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि पुरी अशी तेलकट होते, म्हणून कडकडीत तेल गरम असायला हवं। आता पाहतच आहात तुम्ही अशा पद्धतीने टमटमीत पुरी फुगलेली आहे
आणि सुंदर अशी मस्त याच्यावरती बबल्सही आलेले आहेत जे की छान दिसतात। अशा पद्धतीची पुरी तुम्ही बनवली तर नक्की तुम्हाला आवडेल खायला आणि तेलकटही होणार नाही। कोणताही पदार्थ बनवत असताना काही छोट्या छोट्या ट्रिक असतात ज्या वापरल्या की पदार्थ असा परफेक्ट बनत असतो। आता इथं मस्त अशी खमंग पुरी भाजून झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पुऱ्या भाजून घेणार आहे। आता रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता ज्यावेळेस आपण एखादी पुरी जर कमी जाडसर लाटली तर अशा पद्धतीने फुगते ती, म्हणजे साईडनं थोडी फुगेल, एका बाजूनं फुगणार नाही। म्हणून पुरी लाटणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीची थोडीशी जाडसर पुरी लाटली की अगदी परफेक्ट अशी पुरी फुगून तयार होते। आता ही झाल्यानंतर मी थोडीशी जाडसर अशी लाटलेली एक पुरी आहे ती अगदी टमटमीत फुगून होते। म्हणून लाटताना एका बाजूला जास्त जोर देऊन वगैरे लाटायचं नाही, अगदी हळू अलगदपणे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे अशा टमटमीत फुगतील।